सुप्रभात सगळ्यांना. आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी उपवासाचे थालीपीठ. त्यासाठी आपण इथे 1 वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाणा घेतला आहे. त्याला 2-3 वेळा स्वच्छ आपण धुवून घेतलेले आहे आणि धुतल्यानंतर त्याला भिजवायची गरज नाही आहे. एका चाळणीमध्ये मी इथे निथळण्यासाठी ठेवलेलं आहे असं पसरवून. एक अर्धा ते 1 तास मी त्याला चाळणीमध्ये रेस्ट करू दिलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता असा जरासा ओलसरच तो आहे आणि साबुदाणाही हलकासा मऊ झालेला आहे. अशा प्रकारे भगर आणि साबुदाणा आपण दोन्ही एकत्र मिक्सरच्या पॉटमध्ये टाकूया. याला आपल्याला थालीपीठाचा गोळा असतो तसं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. त्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या, मीठ आणि 1 चमचा जिरं पण ॲड करूया, जेणेकरून त्याला अजून चांगली चव येईल, एक वेगळा फ्लेवर त्याच्यातील जिरे मिरचीचा. अशा प्रकारे वाटण झालं. थोडंसं चमच्याने मी खालीवरती करून घेते, जेणेकरून खालचा भाग पण वरती येईल आणि वरचा जो थोडासा ओबडधोबड आहे तो अजून मऊ होईल. परत एकदा मी वाटून घेतले आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छानसा गोळा निघून आलेला आहे. याचं आपण छान थालीपीठ आता थापू शकतो. हे बघा, अशा प्रकारे छान चिकटपणा त्याला आलेला आहे की हे तुटणार नाही. आता आपण याच्यात ॲड करणार आहोत शेंगदाण्याचं कूट. भाजलेले शेंगदाणे कुटून घेतलेले आहेत, मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत. याला छानपैकी आता मळायचं आहे. जेवढं तुम्ही छान मळाल तेवढं तुमचं थालीपीठ छान बनेल. नाहीतर थालीपीठ तुटायची भीती असते. त्यामुळे व्यवस्थित प्रकारे याला आपण मळून घ्यायचं आहे एका ताटात घेऊन. जेवढं जास्त तुम्ही इथे मळाल व्यवस्थित कुस्करून, तेवढं थालीपीठ तुटायची भीती आपली कमी होईल. आता हा गोळा तयार आहे. एक कढई घेऊया. तुम्ही तव्यावरही थापू शकता. एक कढई घेऊया, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल टाकलंय थोडंसं आणि व्यवस्थित तेल सगळीकडे पसरवून घेतलंय. थालीपीठ खाली चिटकता नाही, व्यवस्थित थालीपीठ आपलं निघून यावं त्यासाठी हे ऑइल आपण लावतोय. म्हणजे नॉनस्टिक पॅन असला तरी थोडंसं ऑइल तुम्ही लावा, जेणेकरून थालीपीठ चिटकणार नाही किंवा करपणार नाही आणि व्यवस्थित खरपूस असं ते भाजलं जाईल. अशा प्रकारे थोडा थोडा गोळा घेऊन त्याला पातळ, कितपत पातळ तुम्हाला हवं, हे थालीपीठ पातळच चांगलं लागतं, जेणेकरून म्हणजे थोडंसं कुरकुरीत जर तुम्हाला हवं असेल तर, मऊ हवं असेल तर तुम्ही थोडंसं जाड त्याला करू शकता. म्हणून आधी मी छोटा गोळा घेतला होता, पण लक्षात आलं की अजून जरी मोठा गोळा घेतला तरी हे कढई भरपूर पसरट आहे, त्यामुळे थालीपीठ पातळ व्यवस्थित होऊ शकतं. जेवढं पातळ करता येईल छान असं तुम्ही करून घ्या. बघू शकता तुम्ही इतकी खोली त्याला हवी आहे. त्यानंतर मी असे 4-5 छिद्र पाडून घेते, तिथून आपल्याला तेलही सोडता येईल. आणि मीडियम आचेवर हे ठेवूया आपण गॅसवर. हार्डली 5 ते 7 मिनिटं लागतात हे बनायला. तोपर्यंत आपण इथे घेऊया केळीची कोशिंबीर तयार करूया. अशा प्रकारे केळी कट करून घेते मी आधी, कारण उपवास असला की थालीपीठ तर आपण बनवलंय, पण त्याच्याबरोबर काय खायचं, दह्याशिवाय दुसरं ऑप्शन मिळत नाही. त्यामुळे हा एक नवीन प्रयत्न आपण करून बघूया. इथे केळीला मी बारीक जेवढं होईल तेवढं कट केलेलं आहे. अगदी शिकरण्यासारखी बारीक पण नाही करायची आहे, थोडीशी फोडी फोडी ती लागली पाहिजे, जशी काकडीची कोशिंबीर वगैरे आपण चोचून करतो त्या प्रकारे. त्यामध्ये थोडंसं दाण्याचं कूट, अर्धा चमचा दाण्याचं कूट, पाव चमचा मीठ चवीनुसार आणि थोडंसं लाल तिखट आणि दही घातलेले. लाल तिखट टोटली ऑप्शनल आहे, कारण आपण फोडणी देणार आहोत, त्यात आपण हिरवी मिरची पण याच्यात घालूया. सगळं मी छान मिक्स करून घेते. त्यानंतर आता बघूया आपलं थालीपीठ तयार आहे की नाही. 5 मिनिटं व्यवस्थित भाजलेलं आहे आणि खालून अतिशय सुंदर खरपूस असं थालीपीठ तयार आहे. तुम्ही बघू शकता ते आपोआप निघूनही आलेलं आहे. आता आपण छोट्या तडका कढईमध्ये थोडंसं शेंगदाण्याचं तेल किंवा तूप घेऊन त्याच्यामध्ये हलकेसे जिरे आणि थोडीशी हिरवी मिरची घालूया आणि याची फोडणी आपण त्या कोशिंबिरीवर देऊया, जेणेकरून अजून सुंदर फ्लेवर आणि चव कोशिंबिरीला येईल. सगळं छान मिक्स करून घेऊया. ही झालेली आहे आपली कोशिंबीर तयार आणि गरमागरम असं घरच्या घरी विदाऊट भाजणी हे थालीपीठ तयार आहे. बघू शकता किती कुरकुरीत प्रकारे हे छान थालीपीठ बनवून तयार आहे. यासाठी महत्त्वाचं असं आहे की बाहेरून कुठलीही भाजणी आणायची गरज नाही आहे. इन्स्टंट अर्ध्या तासामध्ये साबुदाणा आणि भगर भिजवून तुम्ही हे घरच्या घरी सुंदर थालीपीठ
करून खाऊ शकता एकादशीला किंवा कुठल्याही उपवासाला. आणि केळीची कोशिंबीर आणि भाजणीचं थालीपीठ अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन आहे की ट्राय करून बघा. आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.